श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4 ते 6. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. मुखी कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडशोपचारी पूजावे, स्वामी चरण भक्तीने न लगे करणे तीर्थाटन, योगाभ्यास होम हवन सांडोनिया अवघाशीन नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषात येती हाता, स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती सुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आली यती, नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळापाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव, हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्याते. जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्याच्या दासी, नवनिधी तत्पर सेवेसी ते धरिती मानवरूप. चोळाप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण, लक्ष्मी होऊन या आपण सहज आली तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा येती, नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे. चोळाप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता, सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती, नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती, बहुत लोका दर्शन देती कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने, को व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले, मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक. सर्वांसी कल्पद्रुमा समान होऊनी कामना करीती पूर्ण, भक्त काजास्तव उत्तीर्ण मानव रूपे जाहले. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यती राज पुरविती, दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जैका निंदक कुटील तया शास्ते केवळ, नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिता ती. महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष, कोणा एका समयास वर्तमान घडले पै. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी, हसोनी म्हणती जैनांसी डोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे डोंगी जो नाना भोगभोगी, साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे. काय तुम्हा वेड लागले वंदिता डोंग्यांची पाऊले, यात स्वार्थ न परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेची. ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले, जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक. पाहावया आले लक्षण समर्थ समजले ती खून, ज्या घरी बैसले तेथून उठून या चालिले. एका भक्तांची या घरी पातली समर्थांची स्वारी, तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या दोन्ही मूर्ती बैसविल्या पत्ते पाटावरती. श्री स्वामी आपुली चित्ती चमत्कार म्हणती करू आता, दर्शनीचू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज ताटला बहुत एकच गर्दी जाहली, दर्शन घेऊ चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती, कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाते, कोणी नवसा ते करीती कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे, संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती. क्षणेक तटस्थ होती वैरभाव विसरोनी, क्षणेक घडता सत्संगती तत्काळ पालटे की कोमती. म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष, स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटीती. पाणी सुटले त्यांच्या मुखासी म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी जीव अमुचा कळवळला, मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी. संन्याशा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले, तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत. संन्यासी मनी गुजरत व्याकुळ होत भुकेने, समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता चळासी तेथून या उठले, दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज असे, जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य, दयांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐसी ख्याती लीला ज्यांची विचित्र, श्रीपाद श्रीवल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चिती. ज्यांचा अवतार स्वामी यती वर्णी कीर्ती विष्णुदास. इति श्री स्वामी चरित्रा सारामृत नाना प्रकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 5.
श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्वसाक्षी परात्परा भक्ता खराच दैतू गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझसी स्तविता प्रेमळ सत्वर त्याती पावसी विशेष गंगाजळाहून आपुले असे महिमान पापतापानी दैन्य तुमच्या स्मरणे निवारती स्वामी चरित्र करा या सुरवन श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंगपूर्ण रसभरित पुढे पुढे ज्याचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळाप्पादी करून भाग्यवंत सेवे करी अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाळले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धावगी ती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर म्हणती भोसले यांचे भाग्य परम स्वामी रत्न लाभले उत्तम नृपती ही भक्त निस्सीम स्वामी चरणी चित्त त्यांचे तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी बडोद्या माझी त्या अवसारी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांची अंतरी विचार ऐसा पातला अक्कलकोटाहुनी स्वामींसी आणावे आपल्या नगरासी मग कोणी एके दिवशी सभे माझी बैसले दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणील स्वामीसी तरी आम्ही तयासी इनामध्ये येऊ बहुत त्याचा राखू सन्मान लागेल तितके देऊधन ही वटपुरी वैकुंठ भुवन वसता स्वामी होईल कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब तर सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर रूपाला की परी एसी आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते अनावे वटपुरीसी तरी मी आणि नतयांसी निश्चय मानसी असो द्या ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो रूपवर तैसी सभा ही समग्र आनंदित जाहली संजीवनी विद्या साधा करिता शुक्राजवळी कच जाता देवे सन्मानीला होता बहुत आनंदे करोनी नृपती सह सकळ जने त्यापती तात्यांनी सन्माने गौरवूनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया बहुत धन देत नृपती सेवक दिले सांगाती जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्यांते तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तयांते अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी ज्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाली स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळाप्पादिक सेवेकरी निस्सीम ऐसे पाहुनी तात्यांनी विचार पडला मानसी त्या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामीचे हे मनरमून गेले असे त्या ठाया प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होई सत्वर लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे ऐसा मनी करून विचार कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट राहावे सेवकजनी ऐसे सदा करिता ती करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिदली बहुसाल दाने याचकदने तृप्त केले स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती जेने सेवकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा प्रसन्न व्हावे भक्तवत्सले कार्य साधावे आपुले म्हणून नाना उपाय केले द्रव्य खर्चिले तात्यांनी ऐशियाने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळाप्पाप्रती त्याच लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हाररावा दरेसी इनामध्ये देतील तुम्हा ते मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसी नाना प्रकारी चोळाप्पा ते सांगितले द्रव्येन सर्वे वशा चोळाप्पासी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी यतिराज तया समयासी आनंद वृत्ती बैसले चोळाप्पानी कर जोडून विनंती केली मधुरवचनी कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्याप्रती चालावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळाप्पा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे पुढले अध्याय सुंदर कथा पावन होय श्रोता बघता
श्री स्वामी राजवद्विता निमित्त विष्णुदास असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 6. श्री गणेशाय नम. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहित तैसे हे स्वामी चरित्रामृत. स्वामी समर्थ वद्विती मी केवळ मंदमती केवी वर्णू चरित्र अगाध परी माझा हा छंद स्वामी समर्थ पूर्वीती. ज्यांच्यावर प्रसादे करून मूढा होय शास्त्रज्ञान त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे. कृपाळू होऊनी समर्था वधवावे आपल्या करिता प्रवणे श्रोत यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. सुरतरुची घेऊनी सुमने त्यासीच अर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती 16 पाविनवी स्वामी प्रती कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चालावे. भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलती हासोनी मल्हाररावाची मनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसे ऐकून या वाणी चोळाप्पा खिन्न झाला म्हणी. त्याने सत्वर येऊनी तात्यांप्रती सांगितले. ऐसा यज्ञ व्यर्थ केला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पहावा यज्ञ करोनी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्यसिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्यांचे. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी. तयांचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे. भक्तिविन हटयोगे स्वामी कृपान होय. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा. परितयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. मल्हारराव रूपाने पाठविले ज्या कार्याकारणे ते आपल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटते. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐसे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतीशी. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हेने नेतो मंदमती. मनोन योजिली कपटयुक्ती परितेन सिद्धीस न जाय. असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयासी विण्यात घालून सावळीसी तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरिला अर्धसाक्षी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली. मेन्यातून उतरले मागून अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे प्रयत्न केले परी तितुके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपयशा ते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव पती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रासी विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंतराव तयाचे नाम. रूपकार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहला. स्वामी कारणे वस्त्रे भूषणे धन आणि अमोल रत्ने देऊनी त्याजवळी नृपाने आज्ञा दिली जावया. तो येऊनी अक्कलकोटीस घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवितो. ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेड आणोनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुनी यशवंतराव घ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडूनी. साहेबाविष प्रयोग केला मल्हाररावावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. समर्थाची अवकृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्त पालका अनादि सिद्धा जगनायका. निशिदिनी शंकर सखा विष्णूची या मनी वसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्तम.
शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ.